नमस्कार, मी रेणुका. या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पगाराची वजाबाकी या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि या विषयावर सरकारकडून काही मान्यवर त्याचबरोबर विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे याविषयी देखील आपण बोलणार आहोत. कारण सरकार पुढे निश्चितच मोठी आव्हानं आहेत. कोरोनामुळे मार्चपासून आर्थिक संकट त्यांच्यासमोर उभं ठाकलंय, पण त्याचबरोबर आज सामनामधून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे आणि त्यात म्हणण्यात आलंय की आर्थिक अराजकाला केंद्र सरकार जबाबदार आहे. म्हणून मग जीएसटी परताव्याबद्दल दिशाभूल होते का? मिशन बिगन अगेनचं नेमकं काय झालं? उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्याचा आता काही उहापोह होताना दिसतोय का? या सगळ्या मुद्द्यांवर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला बघूयात सामनामध्ये आज काय म्हणण्यात आलंय. मुद्दा असा आहे की लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं आज सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी 24 मार्चला फक्त 4 तासांच्या सूचनेवर 21 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली. त्या दिवसापासून देशात गोंधळ सुरू झाला. तो गोंधळ आणि अनिश्चितता आजपर्यंत कायम आहे. इतका गोंधळ देशात कधीच झाला नव्हता अशी घणाघाती टीका आज शिवसेनेनं केंद्र सरकारवर केलेली आहे. देशातील सध्याच्या गोंधळाला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप आज शिवसेनेनं या अग्रलेखातून केलेला आहे. नोटाबंदीसारखे घातक प्रयोग या सगळ्याला जबाबदार आहेत असे अनेक मुद्दे या आपल्या अग्रलेखातून आज शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मांडलेले आहेत. बघूयात आपण नेमकं त्यांनी काय म्हटलंय. देशावर आर्थिक संकट कोसळले आहे व केंद्राने सरळ हात झटकलेत. कोविड आणि लॉकडाऊनमुळे राज्यात जे संकट निर्माण झाले ते मुख्यतः कोसळलेल्या अर्थव्यवस्थेचे आहे. केंद्रानं अशा स्थितीत राज्यांना जास्तीत जास्त मदत करणे गरजेचे असते. मनमोहन सिंग यांच्या काळात केंद्र सरकारने गुजरातला अशी मदत केलेली आहे असा उल्लेख या अग्रलेखात करण्यात आलाय. केंद्र सरकारचे हे कर्तव्यच आहे. केंद्राकडे स्वतःची महसुली उत्पन्नाची साधने कमी आहेत. राज्यांनी दिलेल्या महसुलावर केंद्राचे दुकान चालते. जीडीपी धाराशायी होऊन पडलीच आहे. महसुलातील घाटा असाच वाढत राहिला तर आर्थिक अराजकाच्या वणव्यात सर्व काही संपून जाईल. काटकसरीचा मार्ग अवलंबला तरी मोठ्या राज्यांचे गाडे पुढे सरकणे कठीणच आहे. राज्ये आधीच कर्जबाजारी आहेत, त्यामुळे नवे कर्ज मिळणार नाही. कोसळलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच आहे. आर्थिक अराजक माजले त्यास नोटाबंदीसारखे घातक प्रयोग जबाबदार आहेत असं देखील या सामनाच्या अग्रलेखातून म्हणण्यात आलंय. गेल्या 3 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं वेतनच झालेलं नाही आणि यामुळे एसटीचे कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत. कोणी उधार काढून तर कोणी व्याजावर पैसे घेऊन सध्या संसाराचा गाडा हाकतोय. मायबाप सरकारनं आपल्याकडे लक्ष देऊन थकीत वेतन द्यावं अशी आर्तसाद या कामगारांनी घातली आहे. एस टीचे पगार 3 महिने झाले मिळालेले नाहीत कर्मचाऱ्यांना एस टीच्या. आमचा 3 महिन्याचे पगार आमचे ते बाकीच्या इतर शासकीय कर्मचाऱ्याचा 1 महिन्याचा पगार शासनाला द्यायला पैसे आहेत, पण आमचे पगार द्यायला पैसे नाहीत. तर आम्हाला एस टी खातं हे पूर्ण शासनात विलीनीकरण करावं. आणि दुसरी गोष्ट, माल वाहतुकीला आम्ही 4 दिवस झाले इथं आलो आहे. आमच्याकडे पैसे नाहीत शिल्लक राहिलेले, तरी आम्ही कसं तरी व्यवस्था करून डब्याची व्यवस्था करतोय जेवणाची. कर्मचाऱ्यांचं त्यामुळं आतुनात म्हणजे हाल चाललेले आहेत. काही कर्मचारी आमचे अगदी म्हटलं तर गवंड्याच्या हाताखाली जातात, कोण मोलमजुरीवर जातंय. अगदी त्यांचं म्हणजे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलेलं आहे. आता मुलांच्या काही शाळा आहेत चालू झाल्या आहेत ऑनलाईन, त्यांच्या फी मागतायत वगैरे असं नाही म्हणजे असंच कुठनं पैसे व्याजाने काढ, कुठं ॲडजस्ट कर, काहीतरी घरातले सोयाबीन ठेव, नाही तर कुठं काम असेल तिथं काम करायचं, त्याशिवाय पर्याय नाही ना. आपण बघतोय सगळेच कर्मचारी म्हणतात की आमचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे. काही घरांमध्ये सोनं गहाण ठेवून सध्याचे व्यवहार केले जात आहेत, उदरनिर्वाह केला जातोय. पुण्यातली बातमी आपण बघितली, पण रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वाचं असणारं कळमणी कोविड उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही अशी धक्कादायक माहिती समोर येते. या रुग्णालयात 17 अस्थायी सफाई कामगार आणि सुरक्षा रक्षक आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता या कोविड रुग्णालयात ते सेवा बजावतात, पण पगाराविना त्यांचं कुटुंब कसं चालवायचं असा प्रश्न आता कोविड योद्ध्यांसमोर आहे. महत्त्वाचं म्हणजे सफाई कामगारांना कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा उपाययोजना देखील उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे संताप व्यक्त होतोय. आम्ही मेपर्यंत आमचा पगार झाला, व्यवस्थित झालेला, आणि मे नंतर जून, जुलै आणि ऑगस्ट 3 महिन्याचा पगार झालेला नाही आहे.
हां, त्यासाठी आम्ही सुपरवायझरना वगैरे सांगितलं, तर ते सांगतात की तिकडून सिव्हिलवरून हॉस्पिटलमधून की ब्रँड नाही गेला असं काय कसं बोलत होते. ते सगळं साफसफाईची कामं करतो. परत पेशंट पण उचललं नसे. पेशंट ॲक्सिडेंट झालं तर त्यांना कधी कधी बँडेज पट्टी करणं हे ते. आधी 2 महिने पगार नाही. 10 माणसं आहात. हां, तर 2 महिने पेमेंट नाही झालं अजून, म्हणजे हा महिना चालू होऊन. ते कॉन्ट्रॅक्टरामार्फत सिलेक्शन होऊन नेमणूक दिलेली आहे. त्यांचा पगार कॉन्ट्रॅक्टरनं देणं हे अपेक्षित आहे. आपण पत्रव्यवहार केलेला आहे त्यांचा हे ना, ते काम त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचा पेमेंट द्यावं. त्याचं हे 6 आहेत स्वच्छता कर्मचारी, नाही 9 स्वच्छता कर्मचारी आहेत आणि हे 2 ड्रायव्हर आणि हे सिक्युरिटी गार्ड 6. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विश्वास उडगीसर आता आपल्या सोबत आहेत. विश्वास उडगीसर, आपण बघतोय की एकीकडे या बस कर्मचाऱ्यांच्या किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेतच. गेल्या मार्च महिन्यापासून आता सप्टेंबरच्या मध्यापर्यंत किंवा आपण शेवटापर्यंत आलोय तरी आर्थिक संकट गडद होत चाललेलं आहे. या विषयावर आपलं काय मत आहे? कोणकोणत्या स्तरावर या सगळ्याचा फटका बसतोय असं आपल्याला वाटतं? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्ही या माध्यमातून घेता, याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतोय. कारण ह्या एकूणच टाळेबंदीमुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये ते निमित्त करोनाचं असेल, परंतु अर्थव्यवस्था आधीपासून ढासळलेली आहे आणि ती मंदीग्रस्त झालेली आहे. आणि आता जो काही अनेक स्तरांवरती पगार देण्यात येत नाहीत ही जी काही तक्रार आहे ही अत्यंत भयावह अवस्थेमध्ये जात आहेत. आणि याचं मुख्य कारण असं आहे की परमनंट जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार होतोय, मग ते सरकार असेल, म्युन्सिपाल्टी असेल किंवा आणखीन कुठल्याही स्तरांवर असेल, परंतु जे सरकारांच्या ज्या सेवा कंत्राटीकरण झालेलं आहे, आउटसोर्सिंग झालेलं आहे, त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आता तुम्ही बघा ST असेल, BST असेल किंवा सफाई कामगार असतील, ही मंडळी आज जे सांगतायत ना ते 100% बरोबर आहे की त्यांना 3 महिने पगार नाहीये. कारण कंत्राटदारांना म्युन्सिपाल्टीने ते म्हणजे ते कंत्राटदारांना त्यांनी पैसे दिले असतील तर कंत्राटदार या मंडळींना जे आउटसोर्स आणि कंत्राटी कामगार आहेत त्यांना एक पैसाही देत नाहीये. अशा तऱ्हेने उपासमार होते. आणि मग घराघरांमध्ये ते आता एका ST कामगारांनी सांगितलं ते की घरातलं सोनं विकून ते आपला उदरनिर्वाह करतायत. असं सोनं तरी किती असणार आहे त्यांच्याकडे. त्यामुळे उपासमारी, बेकारी हे जे काही प्रश्न आहेत आणि वाढती महागाई याच्यामुळे लोकांचं जीवन असह्य झालं. आता ही संख्या महाराष्ट्रात किती असेल तर एकूणच मायग्रेंट लेबर म्हणजे स्थलांतरित कामगार जर धरले आणि हे संघटित क्षेत्रातले कंत्राटी आणि आउटसोर्स कामगार धरले तर ही संख्याच महाराष्ट्रामध्ये 2 कोटीच्या आसपास आहे. एवढा प्रचंड मोठा आवाका या एका अर्थव्यवस्थेतला घोटाळा जो आहे, अर्थव्यवस्थेतली जी मंदी आहे, त्यातून सरकारच आपल्या जनतेला पगार देऊ शकत नाहीत, काम सुद्धा देऊ शकत नाहीत, पगार पण देऊ शकत नाही. आणि खाजगी व्यवसायामध्ये हा प्रश्न तर अधिक गंभीर, कारण का नोकऱ्या त्यांनी आधी घालवल्या आहेत, आता तर सरकारमधल्या सुद्धा नोकऱ्या जात आहेत, अशी वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न अधिक मोठ्या पद्धतीने लावून धरावा माध्यमांनी, कारण ह्या प्रश्नाचं भीषण स्वरूप जे आहे, सरकारने जनतेप्रती सरकारची जी कामगिरी आहे ही आज सरकार पार पाडायला असमर्थ आहे. मग ते BST असेल, ST असेल, सफाई कामगार म्युन्सिपाल्टीतले असतील किंवा कंत्राटी कामगार असतील, यांची दुर्दशा अतिशय वाईट आहे. त्यामुळे कंत्राटीकरण पहिल्यांदा थांबवून या लोकांना कायम स्वरूपाच्या नोकऱ्या दिल्या तर सरकारवरची जबाबदारी वाढेल आणि पैसा उभं करणं हे सरकारचं काम आहे. सरकार लोकांच्या प्रती त्यांचं जे काही दायित्व आहे, त्यांचं घर असेल, शिक्षण असेल, नोकरी असेल, अन्न असेल, सरकारची काही ड्युटी आहे, सरकारने आपलं कर्तव्य पार पाडावं. मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल. STच्या प्रश्नामध्ये जे सांगण्यात येते आणि BSTच्या प्रश्नामध्ये जे सांगण्यात येते, जोपर्यंत सरकार BST आणि ST ही महाराष्ट्र सरकारच्या अधीन करत नाही किंवा BST हे मुंबई महापालिकेच्या एकूण अर्थसंकल्पाचा भाग बनत नाही, तोपर्यंत ST आणि BSTचे प्रश्न सुटणार नाहीयेत. हे अत्यंत स्पष्ट आहे. त्यामुळे माझी भूमिका अशी आहे की सरकारने एक मोठं पाऊल उचलून यांना पहिल्यांदा कायमस्वरूपी करावं, कंत्राटीकरण रद्द करून या लोकांना रोजगार कायमस्वरूपी करावा आणि त्याकरता पैसा कसा उभा करायचा याकरता कामगार संघटनांना विश्वासात घेऊन, अर्थतज्ञांना विश्वासात घेऊन
महाराष्ट्र सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी असं माझं स्पष्ट मत आहे. निश्चितच सर, तुमच्याकडे पुन्हा एकदा आणखीन काही मुद्द्यांसोबत येणार आहोत. आपल्याकडे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आता आपल्या सोबत आहेत, या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सचिन सावंत, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. आणि सगळ्यात सुरुवातीला या पगाराची वजाबाकीमध्ये सरकारसमोर कोणकोणत्या अडचणी येत आहेत असं आपल्याला वाटतंय? काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जातोय. राजू वाघमारे, चर्चेत तुमचं स्वागत. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पगाराची वजाबाकी हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत जटिल असा प्रश्न आता सरकारसमोर उभा ठाकलेला आहे. सरकार म्हणून, सरकारचा एक भाग असल्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या अडचणी किंवा कोणकोणती आव्हानं या कोरोना संकटामुळे मार्च महिन्यापासून जाणवत आहेत असं आपल्याला वाटतं? काय झालंय की कोरोना संकट ज्या मार्च पासून ज्यावेळी चालू झालं त्यावेळेपासून जर आपण बघाल तर एसटीचा जो प्रश्न आता तुम्ही घेतलात की एसटी मध्ये लोक त्याच्या अगोदरपासूनच कमी होत होती आणि मार्च नंतर आताच्या या पूर्ण काळामध्ये लोकांची संख्या ही अक्षरशः कमी झाली. आणि एसटी कडे जर बघितलं तर मागील सरकारच्या काळामध्येच एसटीला जवळजवळ 4.5 ते 5,000 कोटीचा तोटा होता. आणि नंतरचं जे आर्थिक संकट पूर्णपणे डबघाईला जायला लागला देश आणि राज्य, त्या काळामध्ये करोनामध्ये पूर्णपणे एसटीचा लॉस चालू झाला. तरी आमचे मित्र आणि महाराष्ट्राचे लाडके मंत्री अनिल परब साहेबांनी सरकार जवळजवळ 550 कोटी रुपये घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिला. आता परत एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून पगार घेत आहेत आणि येत्या 7 दिवसामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळेल याची व्यवस्था केली जाते आहे. पण याचा मूळ कारण असं आहे की आर्थिक डबघाई या आपल्या देशाची होत असताना केंद्र सरकारकडून त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. हजारो नोकऱ्या गेल्या, बेरोजगार लोक झालेले आहेत. जीएसटीचा परतावा राज्यांना द्यायला केंद्राने नकार दिलेला आहे. केंद्राचं जे उत्पन्न बाकीच्या ठिकाणावरून राज्याला जे उत्पन्न मिळतं त्या गोष्टीमध्ये कशा प्रकारे अडथळा घातला जाईल अशा प्रकारे केंद्र काम करते. आता साधं एपीएमसीचं मार्केट म्हणा, त्याच्याकडून मिळणारे पैसे म्हणा, या सगळ्या गोष्टीवर बंदी घालण्याचा प्रयत्न केंद्राकडून केला जातोय. म्हणजे राज्याला मिळणारं उत्पन्न हेच जर तुम्ही बंद केलं तर मग कर्मचाऱ्यांचे पगार देणार कसे? परत केंद्राकडून काही मदत येत नाहीये. आर्थिक बाबतीमध्ये देश डबघाईला जात असताना जी धोरणं किंवा जी मदत करायला पाहिजे ती मदत केंद्राकडून होत नाहीये. त्याच्यामुळे राज्याचं उत्पन्न, आता जीएसटी जर केंद्राला दिलाय पण केंद्रात जर जीएसटीचा परतावा झाला नाही तर मग राज्याचा जो पैसा गेलेला आहे तो जर राज्याकडे परत आला नाही तर इकडच्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि राज्य चालवायचं कसं? आणि आर्थिक बाबतीत केंद्र सरकार किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिबात बोलायला तयार नाहीये. म्हणजे आज जो मुद्दा उपस्थित झालाय त्या जीएसटी परताव्याबद्दल दिशाभूल होते असं म्हणता येईल, असं म्हणायचंय? नक्कीच नाही, दिशाभूल काय, जीएसटी परतावा दिलेलाच नाहीये. सगळ्या राज्यांनी केंद्राकडे जे मागितलं त्यांनी नाही म्हणून सांगितलं. याच्या अगोदर जो परतावा दिला तो थोडी प्रमाणात दिला. म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की एवढी मदत केंद्राने दिली. त्या योजना होत्या, त्या योजना ज्या जाहीर झालेल्या होत्या त्या जणू काही त्या योजनांचे पैसे केंद्र राज्याला मिळाले अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस सांगत होते की पैसे मिळाले, पण पैसे तर राज्याकडे आलेलेच नाहीयेत. केंद्राने 20,000 कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं देशाला, त्या 20,000 कोटी पैकी किती पैसे आले? पैसेच आलेले नाहीत. अशा पद्धतीचं ज्या गोष्टी आज झालेल्या आहेत त्याच्यामुळे ही राज्याची आणि देशाची परिस्थिती आलेली आहे. आणि केंद्र सरकार याबाबत तयार नाही आहे. कोणती पावलं केंद्र सरकारने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उचललेली आहेत? तुम्ही सांगा, एकही पाऊल उचललेलं नाही. प्रत्येकाला आत्मनिर्भर केलं. तुम्ही तुमच्या कर्माने मरा आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने जगा.
केंद्राचा काही त्याच्यामध्ये हात नाही. निश्चितच असा आरोप आता केला जातो आणि अशाच सगळ्या भावना आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देखील व्यक्त होत आहेत. पण या संदर्भात एकीकडे सरकारची बाजू आपण ऐकली, विरोधकांचं नेमकं काय म्हणणं आहे, कामगार संघटना किंवा अर्थतज्ञांचं देखील काय म्हणणं आहे, याविषयी आपण परत बोलणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोक. वजाबाकी नेमकी कशी आणि त्याची सांगड कशी घालायची हा सगळ्याच क्षेत्रातला आता मोठा प्रश्न उद्भवलेला आहे. कोरोना संकटामुळे राज्य सरकारने आता नेमकी आपली व्यथा मांडलेली आहेच, पण त्याचबरोबर आजच्या अग्रलेखात देखील त्यांनी संताप व्यक्त केला. आणि या संदर्भात आपण राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आहेतच, पण त्याचबरोबर प्रवीण दरेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आता आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकर, आपण बघितलं असेल की कशा रीतीनं आज सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला जबाबदार ठरवण्यात आले आणि त्यांनी म्हटलंय की कोसळलेल्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे जबाबदारी केंद्राची आहे आणि आर्थिक अराजक माजलंय त्याला नोटबंदीसारखे घातक प्रयोग जबाबदार आहेत असं त्यांनी म्हटलंय. यावर आपल्याला काय म्हणायचंय? केवळ अग्रलेखातून संताप व्यक्त करून त्या ठिकाणी अर्थव्यवस्था दुरुस्त होत नसते. केंद्राला जसं जबाबदार धरतोय तसं या अर्थव्यवस्था दुरुस्त होण्यासाठी, स्ट्रेंथन करण्यासाठी राज्य सरकारने काय केलं या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी म्हणून मी अधिवेशनात त्या ठिकाणी बोललो. आणि मग जर आपण केंद्राला या अर्थव्यवस्थेसंदर्भात जबाबदार धरत असाल, प्रत्येक मदत केंद्राकडे आपण मागत असाल, तर मग आता मला विचारायचं आहे, राज्य सरकार म्हणून या ठिकाणी आपण नगरपालिकेना काय दिलं, महानगरपालिकेना काय दिलं? आपली राज्य सरकार म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्थांना यंत्रणा देणं, कोरोनामध्ये पैसे देणं, किती पैसे आपण दिलेत एवढ्या लेखाजोखा. त्याच्यामुळे मला वाटतं या कोविड सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये फक्त केंद्राला दोष देत साप म्हणत भुई थोपटायची हे मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे. आणि केवळ आपल्याला कोरोनावर त्या ठिकाणी मात करता येत नाहीत, नीट उपाययोजना करता नाहीत, असलेली अर्थव्यवस्था दुरुस्त करण्यासाठी त्या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाखाली समिती केली. किती बैठका झाल्या समितींच्या? याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. राजू वाघमारे आता आपल्या सोबत आहेत. राजू वाघमारे, तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरं आहेत का? बघा कसं आहे की अर्थव्यवस्थेबद्दल आपल्याला पूर्णपणे कळलं पाहिजे. एक लक्षात घ्या की नोटबंदी ज्यावेळी केली त्यावेळी देशाला 50 वर्ष आपण मागे घेऊन गेलो. देशाच्या अर्थव्यवस्थेला आपण पूर्णपणे ब्रेक लावला. त्या नाजूक परिस्थितीमध्ये आपण जीएसटी लावला. तो जीएसटी जो लावला तो अशा पद्धतीने लावला की नाजूक परिस्थितीवर जर सर्जरी केली तर पेशंटची अवस्था काय होईल अशी देशाची परिस्थिती झाली. आणि त्याच्यामध्ये आता ज्यावेळी कोविड झाला, करोना झाला, तर ज्या पद्धतीने लॉकडाऊन विदाऊट अगदी नियम किंवा त्याचं पालन न करता, विचार न करता ज्या पद्धतीने लॉकडाऊन करण्यात आलं त्याच्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती इतकी बिघडली. -23 GDP ज्यावेळी जातो, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलंय. जगाच्या पाठीवरचे जे देश आहेत त्यांच्याकडे मायनस GDP कधी गेलेला नाही, 23%. मग याला जबाबदार राज्य सरकार कसं काय? याला जबाबदार केंद्र सरकार आहे. आणि केंद्र सरकारला देश चालवायला येत नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आता कसं आहे, राज्य सरकारने नगरपालिका आणि यांना निधी देणार. ज्यावेळी मागील सरकार होतं त्याच 3.5 ते 4 लाख कोटीचं कर्ज या महाराष्ट्र राज्यावर होतं. त्याच्यातून आम्ही बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांमध्ये एक करोना झालं. केंद्राकडची मदत जी यायला पाहिजे ती केंद्राकडची मदत अजिबात नाही. देशाची परिस्थिती गेली 2014 पासून केल्यानंतर जी परिस्थिती घसरलेली आहे ती अजून साधता आलेली नाही. आणि धोरणं कुठची काढायची? माझे मित्र दरेकर म्हणतात राज्य सरकारने आर्थिक बाबत म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने 50 वर्ष मागे त्याची श्वेतपत्रिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हाच मुद्दा घेऊन जातोय. राजू वाघमारेंचा मुद्दा आपण जाणून घेतो. त्यांचा आवाजामध्ये थोडासा डिस्टर्बन्स आहे, पण ज्यांनी अर्थ मंत्रालय सांभाळले असे सुधीरभाऊ मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत. सुधीरभाऊ, आपण बघतोय की आर्थिक अराजकाला केंद्र सरकार जबाबदार आहे असं म्हटलं जात आहे. घणाघाती टीका सामनातून करण्यात आलेली आहे. अर्थ मंत्रालय सांभाळलेलं तुम्ही मोठं मान्यवर आहात तुम्ही या क्षेत्रातले. या सगळ्याबद्दल तुमची प्रतिक्रिया, तुम्हाला काय वाटतं?
अकबर बिरबलाच्या कहाणीमध्ये एका व्यक्तीला थंड पाण्यात उभं राहिल्यानंतर जेव्हा त्याला पुरस्कार देण्याचा विषय आला तेव्हा एक शहाणा माणूस म्हणाला की महागावरच्या दिव्याच्या उष्णतेमुळे हा थंड पाण्यात उभा राहू शकला. त्याचे वंशज आजही जिवंत आहे असं वाटतं. पहिल्यांदा या गंभीर विषयावर आपण समजून घेतलं पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था म्हणजे काय? एकूण सर्व राज्याचा जीएसडीपी म्हणजे देशाचा जीडीपी. जेव्हा माझ्या राज्याची प्रगती होते, जेव्हा गुजरातची प्रगती होते, जेव्हा पंजाबची प्रगती होते, जेव्हा छत्तीसगडची प्रगती होते, तेव्हा देशाची प्रगती होते. देशाची अर्थव्यवस्था आणि राज्याची अर्थव्यवस्था अलग करता येणार नाही, कारण देशाची अर्थव्यवस्था म्हणजे राज्याच्या प्रगतीवर देशाची प्रगती, देशाची अर्थव्यवस्था आहे. नंबर 2, आमचे मित्र राजू वाघमारेजी सांगत होते -23% आलं. त्यांना कदाचित माहित नसेल की जगामध्ये सर्वच देश या तिमाहीमध्ये जेव्हा कोरोनाचं संकट होतं तेव्हा सर्वच देश साधारणतः एक देश सोडला तर मायनसमध्ये. त्यामुळे केंद्र सरकार जबाबदार आहे असं अशा संकट प्रसंगी राजकारण करू नये. तिसरा प्रश्न की राज्य सरकारने आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नेहमीच केंद्र सरकारकडे रडायचं की लढायचं हा निर्णय केला पाहिजे. महाराष्ट्र प्रगतीमध्ये क्रमांक 1 असावा यासाठी आपण काय काय केलं याच्याबद्दल जनतेशी संवाद केला पाहिजे. आपल्या राज्याचा जीएसडीपी 32 लक्ष कोटी आहे. आता लॉकडाऊन हे केंद्र सरकारने केलं हे जे आमचे मित्र सांगताय, लॉकडाऊन करण्याच्या अगोदर केंद्र सरकारने सर्व राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांची चर्चा केली, संवाद केला. सर्व मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आपापल्या भूमिका मांडल्या आणि त्यावर केंद्र सरकारने निर्णय केला. म्हणजे आता तुम्ही लॉकडाऊन केलं हे वाईट केलं तर मग तुमचे मुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये आहे. केंद्राने लॉकडाऊन घोषित करण्याच्या 1 दिवस अगोदर महाराष्ट्राने लॉकडाऊन घोषित केलं. म्हणजे तुम्हाला काय अप्रत्यक्षपणे आमचे मित्र वाघमारे आहे आणि शिवसेनेचं चिन्ह वाघ आहे तर त्यांच्या विचाराला मारण्याचं काम वाघमारे करताय का? की लॉकडाऊन चुकीच्या पद्धतीने केलं, 1 दिवस अगोदर महाराष्ट्राने केलं. अजून एक प्रश्न यामध्ये निर्माण होतो जीएसटीचा. वारंवार जीएसटी चुकीच्या वेळी आली असं सांगताय. कदाचित आमच्या मित्रांना माहित नसेल, राज्यसभेत हा कायदा, हे विधेयक एकमताने मंजूर झालं. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे की जीएसटी मांडताना राज्यसभेमध्ये काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यांनी पाठिंबा दिला, त्यांना काय पक्षातून काढणार आहात तुम्ही? किंवा तेव्हा त्यांची बुद्धी जी आहे त्या बुद्धीमध्ये जीएसटी लावायचा की नाही याबद्दल काही शंका होत्या. माननीय चिदंबरम जेव्हा 2011 मध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी जीएसटी लावण्याच्या बाबतीत पहिल्यांदा सूतवाच केलं होतं की ज्याबद्दल त्यांनी आग्रही भूमिका घेतली. अशा पद्धतीने विचार करण्याच्या ऐवजी मला असं वाटतं की आता गंभीर विषयावर आर्थिक दृष्टिकोनातून आपलं राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे, प्रगतीवर नेण्यासाठी चर्चा केली पाहिजे. आज जेव्हा महाराष्ट्राचे नेते, खरं तर आपण सरकारला मायबाप सरकार म्हणतो, कितीही अडचण असली तरी आई त्या संकटामध्ये सुद्धा धीर देते. मायबापाची जबाबदारी आहे. आता जनतेला धीर देण्याची जबाबदारी सरकारची आहे, ना की अग्रलेख घेऊन सरकार स्वतःची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू शकतो. राजू वाघमारे, तुम्हाला हा मुद्दा पटतोय का? तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल? जबाबदारीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. नाही, कसं आहे बघा, आमचे मित्र ज्येष्ठ आदरणीय मुनगंटीवार साहेब जे म्हणतायत, बघा काय काय त्यांचे मुद्दे बघा. देशाची अर्थव्यवस्था ही राज्यावर अवलंबून असते असं ते म्हणतात, पण ते 25%. पण देशाची अर्थव्यवस्था ही देशाची असते कारण केंद्र सरकारकडे जे उपयोग आणि जे अर्थव्यवस्था सांभाळण्याची ज्या पद्धती असतात, ज्याचे जे नियम असतात, एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, खनिज म्हणा, या सगळ्या गोष्टींवर देशाची औद्योगिक आणि इतर अर्थव्यवस्था चालते. ती 75% आहे. त्याच्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खाली गेली, ही नोटबंदी नंतर खाली गेलेलीच आहे. जीएसटीचा मुद्दा हा काँग्रेसचा होता की जीएसटी काँग्रेसने आणायचं ठरवलं, पण जीएसटी कोणत्या पद्धतीने ऍप्लिकेबल करायची,
त्या पद्धतीने लावायचा. त्याचा दर एकच असला पाहिजे, त्याच्यामध्ये विविध कर नसावेत, ही भूमिका काँग्रेसची होती. पण त्या पद्धतीने जीएसटी ऍप्लिकेबल न केल्यामुळे जो गोंधळ झाला त्याचे हे परिणाम होत आहेत. तिसरा मुद्दा, राज्याने ज्या पद्धतीने इन्कम राज्याकडे आलं पाहिजे, पण आजच्या काळामध्ये जर 3.5-4 केंद्र सरकार पैसे देत आणि लॉकडाऊन झालं. आता मित्र मुनगंटीवार साहेब म्हणतात की चुकीच्या पद्धतीने कसं झालं, तर केंद्र सरकारने करोनामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट लागू केला, पॅन्डेमिक ऍक्ट लागू केला. त्याप्रमाणे केंद्र सरकार जो निर्णय घेईल तो राज्य सरकारला पाळावा. याच मुद्द्यावर सुधीर मुनगंटीवारांना काय म्हणायचं हे देखील आपण जाणून घेणार आहोत. आणि एकीकडे आपण अग्रलेखातला देखील आपण मुद्दा बघतोय की राज्यांनी दिलेल्या महसुलावर केंद्राचं दुकान चालतं अशा पद्धतीचा आरोप देखील या अग्रलेखातून करण्यात आला. या सगळ्यावर आपण चर्चेत पुन्हा एकदा सहभागी होतोय, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बरोबर भाजपकडून सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि प्रवीण दरेकर देखील. राजू वाघमारे, तुम्ही ब्रेकपूर्वी एका ऍक्टचा उल्लेख केला होता, त्याच्यावर मला विरोधकांचं म्हणणं नेमकं काय ते जाणून घ्यायचं आहे. तुमचा मुद्दा तो पूर्ण करा. कसं आहे की करोना जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम जो केंद्र सरकारने करोना जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली जाहीर केला. त्या ऍक्ट खाली जाहीर केल्यानंतर राज्य सरकारला केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं. ज्या पद्धतीने लॉकडाऊन पूर्ण देशामध्ये करण्यात आला, आपला देश विविधतेने आणि राज्य विविधतेने नटलेली आहे. प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या त्या राज्याच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन त्या त्या पद्धतीने जाहीर करणं आवश्यक होतं. पण त्याच्याऐवजी लॉकडाऊन पूर्ण देशामध्ये एकाच पद्धतीने एकाच वेळी जाहीर करून पूर्ण देशाला पूर्णपणे आपण बंद करून टाकलं, स्टॉप करून टाकलं. देशाचं राहत गाडग्याचं चाक तुम्ही चिखलात रुजवून त्याला बंद केलं आणि त्याच्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती जी 14 पासून ढासळत होती ती अजून ढासळली. आता मगाशी आमचे आणि या संदर्भात प्रवीण दरेकरांना नेमकं काय म्हणतोय बघूयात. प्रवीण दरेकर, तुम्हाला काय म्हणायचंय? आणि ढासळली अर्थव्यवस्थेचं चाक आणखी रुतत चाललंय असा आरोप सत्ताधारी पक्ष करतायत. प्रवीण दरेकरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि हाच प्रश्न घेऊन मी आता जाते. सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, तुम्ही ऐकताय की राजू वाघमारेंचं नेमकं काय म्हणणं आहे? अजून हे चाक रुतत चालले आणि सगळ्याला केंद्र सरकार जबाबदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला ह्याबद्दल काय म्हणायचंय? जीएसटी बद्दलचं तुम्हाला या सगळ्यामध्ये सत्य काय सांगावं असं वाटतं? अशा पद्धतीने जेव्हा एखादा राजकीय पक्षाचा नेता आपल्या पक्षाच्या संदर्भातली बाजू घेण्यासाठी खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने वागतो ना, तेव्हा राजकीय नेत्यांबद्दल सर्वसाधारण जनतेमध्ये चीड निर्माण होते. काय सांगताय? डिझास्टर मॅनेजमेंटच्या कायद्यामुळे हातपाय बांधले. उत्तर प्रदेशमध्ये पॅकेज देता येतं, तुम्हाला पॅकेज द्यायला काय हातपाय बांधले होते? डॉक्टर्सची संख्या वाढवायला हातपाय बांधले होते? तुम्हाला टेस्ट करण्यासाठी अँटीजन टेस्ट, RT-PCR टेस्ट करायला हातपाय बांधले होते? नौकर भरती करून कंत्राटी पद्धतीने काम देण्यासाठी हातपाय बांधले होते? 1 लाख कोटीचं डिपॉझिट राज्य सरकारकडे आहे, 56,000 कोटीचं डिपॉझिट महानगरपालिकेकडे आहे. बांधकाम कामगारांना 5,000 रुपये आता तुम्ही दिले, तेव्हा द्यायला हातपाय बांधले होते. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना धान्य देण्यासाठी दिलदार वृत्तीने राजकीय नेत्यांनी काम करावं, हातपाय बांधले होते. मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी त्या गरीब रोजगार करणाऱ्यांना हक्काचे पैसे देण्यासाठी हातपाय बांधले होते. विधवा निराधारांचे पैसे द्यायला हातपाय बांधले होते. काय रडता? आणि एक गोष्ट जीएसटीच्या बाबतीमध्ये कदाचित आमच्या राजू वाघमारेंना माहित नसेल, मी मगाही सांगितलं की राज्यसभेत 0 वर्सेस कायदा एकमताने पास झाला आणि एकमताने पास होताना जेव्हा राज्यसभेत राजू वाघमारे सारख्या विचाराच्या लोकांनी हा मुद्दा मांडला की सर्व दर कराचे समान असावे, तेव्हा त्याला मंत्री महोदयांनी उत्तर दिलं
की तुमचं म्हणणं काय आहे की तांदूळ गहू धान्यावरही एकच दर आणि विदेशी दारूवरही एकच दर, स्लीपरवर एकच दर, दारूवरही एकच दर. हे नेदरलँड सारखं किंवा इटली सारखे दर आपल्या देशात करता येत नाही, कारण आपल्या देशामध्ये विषमता आहे. स्वातंत्र्यानंतर मोठी विषमता आहे आणि म्हणून हे दर करता येत नाही. हे काँग्रेसच्या खासदारांनी मान्य केलं आणि आता सांगताय की आम्ही म्हटलो होतो सर्व वस्तूंचे दर एक ठेवले पाहिजे. जीएसटी काउन्सिलच्या 34व्या बैठकापर्यंत मी होतो. जीएसटी काउन्सिलमध्ये राज्यांना 2/3 अधिकार आहे, 1/3 फक्त केंद्राला आहे. एकमताने प्रत्येक नियम पास व्हायचा, एकमताने. काँग्रेसचे पंजाबचे फायनान्स मिनिस्टर असेल, छत्तीसगडचे फायनान्स मिनिस्टर असेल, जे जे काँग्रेसच्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारे वित्तमंत्री होते एकमताने मंजूर व्हायचे. मग मला आश्चर्य वाटतं की बाहेर येऊन टीव्हीच्या माध्यमातून जनतेची फसवणूक होईल असं भाष्य हे का केलं जातं हे अजूनपर्यंत मला लक्षात येत नाही. अगदी, आणि हाच प्रश्न घेतोय सुधीर भाऊ, पण ब्रेकची वेळ झाली आहे आणि एकही मुद्दा आता राजू वाघमारेंना पटत नाही, त्यांना बोलायचंय, पण एका ब्रेक नंतर तुमच्या दोघांशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक. थेट जातोय राजू वाघमारे आता आपल्या सोबत आहेत. राजू वाघमारे, तुम्हाला काही मुद्दे मांडायचे होते, सुधीर भाऊंनी केलेल्या प्रश्नांना तुम्हाला उत्तर द्यायची होती. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी या देशाची आर्थिक व्यवस्था पाठीमागे जायला कारण काय झालं, तर तुमचं सगळ्यात पहिलं कारण झालं की तुम्ही नोटबंदी केली. नोटबंदी नंतर दुसऱ्या वर्षी सरकारने हे ऍडमिट केलं की नोटबंदीचा जो प्रकार आहे हा शेतकऱ्यांना फार घातक ठरलाय, देशाला घातक ठरलाय, हे सरकारने मान्य केलं दुसऱ्या वर्षीच. म्हणजे नोटबंदीमुळे आर्थिक स्थिती घसरली हे नक्की झालं. राहिला जीएसटीचा प्रश्न. आज जीएसटी साठी सरकारने, केंद्र सरकारने राज्यांना सांगितलेलं आहे की जीएसटी आम्ही देऊ शकत नाही. मी मुनगंटीवार साहेबांना सांगू शकतो की गेल्या एप्रिल पासून ते नोव्हेंबर पर्यंत केंद्र सरकारकडे 64,528 कोटी रुपये जमा झाले. केंद्राने 45,700 कोटी रुपये दिले सगळ्या राज्यांना. केंद्राकडे फक्त आता 18,000 रुपये बाकी आहेत, कलेक्शन नाही आहे. म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारला सांगितले की आम्ही जीएसटीचे पैसे देऊ शकत नाही. म्हणजे दुसऱ्या बाजूने परत केंद्र सरकार जीएसटी मध्ये फेल झालेलं आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टींमुळे जी आर्थिक स्थिती खराब झाली तिचे परिणाम देशाला आणि राज्यांना आता भोगावे लागतात. राहिला प्रश्न या करोनामध्ये स्थलांतरित मजुराचा जो प्रश्न आहे तो नियमाप्रमाणे हा प्रश्न केंद्रीय कामगार खात्याने हाताळायचा असा केंद्रीय कामगार खात्याच्या ड्युटीमध्ये ते दिलेला आहे. स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, आपल्या देशाच्या स्थलांतरित मजुराचा प्रश्न केंद्र सरकारने हाताळला का? कामगार मंत्र्याची कधी स्टेटमेंट आली का? राज्यांवर ती जबाबदारी सोपवण्यात आली की तुम्ही हाताळा. आता केंद्राची जबाबदारी राज्यांवर दिली, राज्य सरकारने केंद्र सरकारच्या त्या जबाबदारीला स्वीकारलं. त्यांनी हात झटकल्यानंतर आणि त्या मजुरांना जेवणाची व्यवस्था केली. आज राज्यामध्ये 6 लाख स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्र सरकार जेवण देत होतं. आपण अन्नधान्य त्यांना पुरवलं. केंद्र सरकार, राज्य सरकारची बाजू आता आपण बघतोय राजू वाघमारे मांडतायत, पण सुधीर भाऊंना या संदर्भात काही म्हणायचंय. सुधीर भाऊ, तुम्ही हसताय, पण तुम्हाला देखील या संदर्भात काय उत्तर द्यायचंय तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जीएसटी बद्दलचं तुम्हाला काय सत्य सांगावंसं वाटतं? आणि आज ज्या अग्रलेखाच्या मुद्द्यावरून आपण या चर्चेला सुरुवात केली ती अग्रलेखाची भाषा ही तुम्हाला पटते का? आपल्याला काय म्हणायचंय? नाही, मला अग्रलेखाची भाषा काय हे मला माहित नाही. फक्त एवढं तर नक्की आहे, आमच्या शिक्षकांनी लहानपणी मला शिकवलं की शब्दाचा जपून उपयोग केला पाहिजे. आपल्याला शब्दाचा उपयोग करताना तो अतिशय योग्य पद्धतीने केला पाहिजे. एवढं शिक्षकांनी मला शिकवलं, बाकीच्यांना शिकवलं की नाही मला माहित नाही. नंबर 2, आमचे प्रिय मित्र राजू वाघमारेजी यांना दुसरी माहिती द्यायची माझी इच्छा आहे की कमीत कमी सर्वसामान्य जनतेचं जनरल नॉलेज बिघडता कामा नये. जीएसटी मध्ये एसजीएसटी, आयजीएसटी आणि सीजीएसटी असतो आणि प्रत्येक वस्तू उद्या महाराष्ट्रामध्ये एखादी वस्तू विकल्या गेली तर आमचा जो एसजीएसटी आहे तो आमच्या तिजोरीतच येतो. त्यामुळे केंद्रावर आम्ही अवलंबून आहोत आणि केंद्राने आमचे पैसे थकवले ही सबब तुम्ही कृपया सांगू नका. हा, केंद्राने कोणते पैसे उशिरा दिले? हा, हे खरं आहे. कोणते?
आपण जेव्हा 1 जुलै 2017ला कायदा केला तेव्हा त्या कायद्यामध्ये एक तरतूद केली की कोणत्याही राज्याचं उत्पन्न हे साधारणतः 8% ग्रोथ व्हायची. माननीय स्वर्गीय जेटली साहेबांचं ऋण आहे या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात की त्यांनी ही ग्रोथ रेट 14% ठरवली. आणि जेव्हा महाराष्ट्राचं उत्पन्न 1 लक्ष कोटी असेल तर त्याच्यामध्ये अधिक पुढच्या वर्षी 14,000 कोटी यायला हवे. म्हणजे 1,14,000 कोटी. समजा त्या राज्याचं 1,14,000 कोटी हे गृहीत असेल आणि त्या वर्षी ते कमी आलं तर ते कॉम्पेन्सेशन हे केंद्राने दिलं पाहिजे, ही कायद्यातली तरतूद आहे. म्हणून तुम्ही जे म्हणताय ना की जीएसटी थकवली नाही. जीएसटीचा आपला पैसा आपल्या हक्काचा जो आहे, सेवा वस्तू कर जेव्हा आपण एकत्र केला तेव्हा आपला पैसा आपल्या तिजोरीमध्ये येतो. दुसरी गोष्ट, तुम्ही -23 केंद्राची आली सांगितली. महाराष्ट्राची किती आली ती माहित आहे का? -35. मग काय करायचं? तुमचं 26,000 कोटीचं उत्पन्न कमी झालं. तिसरा मुद्दा, तुम्ही सांगितलं केंद्राला कस्टम ड्युटी आहे, एक्साईज आहे. तुमच्या माहिती करता की केंद्राचं जे कस्टम किंवा एक्साईजचं उत्पन्न असतं त्यापैकी 42% हे वित्त आयोगानुसार राज्यांना वाटावं लागतं. जे तुमच्या वेळी 29% आणि 32% होतं ते माननीय मोदीजींनी केंद्राच्या उत्पन्नापैकी 42%चं वाटप हे तुम्हालाच करण्याचा निर्णय केला. तुमचा एक मुद्दा जो गैरसमज तुम्ही राजूभाऊ काढून सुधीर भाऊ, टाकला. अगदी कारण खरंय, पण हे भविष्यात सगळे मुद्दे आहेत, पण तुम्ही- आमच्याकडे वेळेची आता थोडी कमी आहे आणि त्याच्यामुळे ही चर्चा आता इथेच थांबावी लागते. पण धन्यवाद सुधीर भाऊ आणि राजू वाघमारे देखील तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. पगाराची वजाबाकी नेमकी कशी करायची सगळ्या स्तरातली, आणि हा एक यक्ष प्रश्न आता सगळ्याच सरकारांसमोर उभा ठाकलेला आहे, कारण कोरोनाचं महासंकट अजूनही घोंघावत आहे. या चर्चेत आता आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.